नसरापूर रेप अँड मर्डर केस याच्या जजमेंटचा दिवस होता आणि त्याबाबत डिटेलमध्ये आपल्याला माननीय स्पेशल पीपी श्री राजा मेसर सरांने डिटेलमध्ये काय पुरावे कोर्टात सादर करण्यात आले, कशा प्रकारे ते खटला 16 दिवसामध्ये 55 साक्षीदार आणि सगळे वैद्यकीय व जे सायंटिफिक पुरावे आहे ते प्रूव्ह करण्यात आले आणि आरोपीचे विरुद्ध जे काही कलमा लावण्यात आल्या होत्या FIR मध्ये आणि चार्जशीट मध्ये ते सिद्ध झालेले आहेत सगळे दोष। त्यासाठी जे मेहनत प्रॉसिक्युशनने दिवस रात्र, कारण मी हे पाहिलेलं आहे की अजय मिसर सर, त्याची टीम, त्याच्याबरोबर पोलिसाची टीम, त्यांच्याबरोबर सर्व डिपार्टमेंटची, तो FSLची टीम असू द्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम असू द्या, ते वेगवेगळे एक्सपर्ट असू द्या, अहोरात्र ज्यांनी ते घोळ घातला, त्यातून हे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सच्या आधारे आणि काही सायंटिफिक मटेरियल पुराव्याच्या आधारे त्या आरोपीच्या विरुद्ध ते खटला सिद्ध झालेला आहे। इन्व्हेस्टिगेशन बाबत आपण जसा टाइमलाईन बाबत विचारला होता, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एक भयानक रोष ते लोकमनामध्ये होता, पब्लिकच्या मनात एवढा मोठा अँगर होता की घडल्यानंतर त्या दिवशी नॅशनल हायवे पुणे बँगलोर रोड ब्लॉक करण्यात आला होता आणि रोषाने भरलेले जे लोक त्या ठिकाणी होते ते उठण्यासाठी तयार नव्हते आणि त्यांनी जिद पकडली होती की आरोपी त्याचे ताब्यात देण्यात यावे। आम्हाला त्याच वेळेपासून मेसेज येत होते, काही असे व्यक्तीचे आले की मी वडील आहे, माझी पण मुलगी आहे, तुम्ही पोलीस आहात, असा घडताय, ह्या आरोपीला नक्की ह्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आणि वारंवार आरोपीला आमच्या ताब्यात असं सांगण्यात येत होता। त्यावेळी लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न काही निर्माण झाले, त्यांना पोलीस टीमने योग्य पद्धतीने हाताळला आणि तपास जे SIT मध्ये आमची 15 लोकांची टीम होती, त्यांनी 2 तारखेला हे गुन्हा सकाळी दाखल होत आहे 2 वाजेच्या दरम्यान आणि 16 तारखेला संध्याकाळी कोर्टात चार्जशीट 15 दिवसात आज दाखल करण्यात आला। कारण त्यावेळी ही त्या लोकांना जे रोषात रस्ता ब्लॉक करून बसलेले होते त्यांना आश्वासन दिला होता आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सरांनी सुद्धा त्या लोकांना आश्वासन दिला होता। आमच्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर, त्यांचे गायडन्स खाली आणि इतर सगळे पोलीस यंत्रणाने हे आश्वासन दिला होता। पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर माननीय श्री जितेंद्र दुडी, त्यांनी सुद्धा हे आश्वासन दिला होता की 15 दिवसात या जे चार्जशीट पाठवण्यात येईल आणि त्याचे नंतर फास्ट ट्रॅक हे केस चालवण्यात येईल आणि आरोपीला जे हायेस्ट पॉसिबल शिक्षा आहे या केसमध्ये त्याची मागणी केली जाईल। त्याप्रमाणे या केसचा जे तपास सुरू झाला, जसा मिस्टर साहेबांनी सांगितलं, सर्वात मोठा चॅलेंज होता की आय विटनेस घटना घडते वेळी कोणी नाही, मग काय केलं पाहिजे। मग सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स साठी आम्ही टीम्स फॉर्म केल्या। त्यावेळी 7 ते 8 टीम आमच्या 15 दिवस रात्र कार्यरत होत्या। CCTV कलेक्शन साठी एक टीम लावण्यात आली। CCTV कलेक्ट झाल्यानंतर त्या CCTVच्या जे त्यामध्ये पुरावे दिसत आहेत त्याचा विश्लेषण करण्यासाठी एक विशेष टीम बसवण्यात आली। त्यामध्ये सायबर एक्सपर्ट जे आहे त्यांची मदत घेण्यात आली
त्यांच्या बरोबर जाब जे आहे साक्षीदार ते नोंदवणे सुरू केले. एकाचे जबाबामधून दुसरी लीड, दुसऱ्याचे जबाबामधून तिसरी लीड, असा करत असताना आपल्याला हे माहिती असणार आहे की त्या केसमध्ये 3 मायनर विटनेसेस आहात ज्यांचा रोल ह्या केसमध्ये खूपच महत्वाचा आहे. ते बाल 10-11 वर्षाचे, ज्यांना हा आरोपी त्याचे मागे पळाला होता एक वीट घेऊन, त्यांना मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता, दगड टाकले होते. त्यांनी त्या आरोपीला आणि हा बालकाला एकत्र त्या ठिकाणी शेडमध्ये पाहिला होता. ही सगळे पुरावे गोळा करण्यासाठी जेवढी मेहनत आयोने त्याचे बरोबर सहकारी अधिकाऱ्याने आणि एकत्रित पूर्ण टीमने घातली आहे, त्याच्यासाठी हे पूर्ण टीमचा खूप खूप अभिनंदन आहे की त्यांनी मनापासून हे ठरवून की जसा ही जी मुलगी होती ज्याच्यावर अत्याचार झाला ही आमची मुलगी होती असा म्हणून त्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीला जसा की समाजाचा रोष होता त्याला पण सुरक्षित ठेवणे हा पण एक मोठा चॅलेंज होता. आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये एक पंचनामा केला होता. त्या पंचनाम्यामध्ये आरोपीला रिकन्स्ट्रक्शन ऑफ सीन आणि डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट साठी त्या ठिकाणी नसरापूर त्या शेडकडे घेऊन जायचे होता, पण माहोल असा होता की त्याचे काही घडू शकते. असे प्रकारचे चॅलेंजेस हा टीमचे समोर होते, पण ह्या टीमने खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून ओव्हरऑल मी सांगेल कोणताही चांगला इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यासाठी एक प्लॅन ऑफ ऍक्शन गरजेचा आहे. तो प्लॅन ऑफ ऍक्शन पहिल्या दिवसापासून तयार करण्यात आला, परंतु प्लॅन ऑफ ऍक्शन तयार केल्यानंतर त्या प्लॅन ऑफ ऍक्शनचे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहात त्यांच्यावर पुन्हा विचार करणे, दररोज त्यांना अपग्रेड करणे हा खूप गरजेचा होता. हे टीम मध्ये एकाने नाही प्रत्येकाने वारंवार विचार करून आपले आपले त्यांचे जे इनपुट्स आहे ते दिले गेले, प्रत्येकाचा ऐकण्यात आला होता. म्हणून हे चार्जशीट जे 1200 पानाची चार्जशीट 15 दिवसाचे आत दाखल करणे हे खूप प्रेशर खाली टीम होती. मला आठवते की सकाळी 10-10:30 वाजता इन्व्हेस्टिगेशनच्या काम सुरू व्हायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजेपर्यंत टीम 3:30-4 वाजेपर्यंत कंटिन्युअस काम करत राहिली होती. आज त्या आरोपीला चार्जशीट 1200 पानाची सादर केली आहे. त्यामध्ये एक एक पुरावा आणि अजून एक सांगतो की ह्याच्यात एक असे प्रकारचा पण वारंवार आरोपीला घटनास्थळी घेऊन जाणे शक्य नव्हता, परंतु परत एक पंचनाम्याची गरज भासली त्यावेळी आरोपीने आम्हाला निवेदन केले की त्याचा एक बाचका ज्याच्यामध्ये त्यांनी त्याचा सामान ठेवला होता ते आम्ही अमू ठिकाणी ठेवला आहे. आता वारंवार त्यांना कसं घेऊन जायचे त्या ठिकाणी ते खूप सारे सिक्युरिटीचे प्रश्न सुद्धा होते. तर ह्या केसमध्ये एक VC द्वारे पंचनामा सुद्धा करण्यात आला ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त पंचांचा सहभाग झाला. म्हणून खूप काही इनोव्हेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन टेक्निक्स या गुन्ह्यात वापरल्या गेल्या आणि ऑल जे चेन ऑफ एव्हिडन्स आहे, चेन ऑफ एव्हिडन्सचे सगळे लिंक इन इटसेल्फ खूपच स्ट्रॉंग आहात आणि ते चेन ऑफ एव्हिडन्स आहे ते चेन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग आहात. आणि लिंक आणि चेन जर एक एव्हिडन्सचे त्याला आपण म्हणतो लिंक्स इन द चेन ऑफ एव्हिडन्स हे स्ट्रॉंग असेल तरी असे प्रकारचे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आणि त्याच्या बरोबर दिलेले पुरावे आरोपीला कन्व्हिक्शन कडे घेऊन जात आहे. प्रॉसिक्युशनने याच्यामध्ये खूपच चांगले प्रकारे जे मेहनत आमच्या टीमने केली होती त्याचे पलीकडे जाऊन प्रॉसिक्युशनने त्याच्यावर स्टडी केला आणि त्याला कोर्टासमोर सादर केला. माननीय कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतली आणि ते आरोपीला कन्व्हिक्ट केले आहे. आणि जसा मिस्टर साहेबांनी सांगितला तो आरोपी त्याचा रेकॉर्ड त्याला मोठी ते मोठी शिक्षा जे सरांनी सांगितलेली आहे तशी व्हावी अशासाठी सगळे प्रयत्नशील राहिले आहे. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.